रेल्वे विभागाच्या वतीने 10 ऑगस्टपासून वंदे भारत एक्सप्रेस नागपूर ते पुणे सुरू करण्यात आली आहे. मात्र चाळीसगाव रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा नसल्याने हजारो प्रवाशांना या गाडीच्या सुविधेपासून वंचित राहावे लागणार असून चाळीसगावच्या प्रवाशांसाठी वंदे भारत एक्सप्रेसला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी 11 रोजी भुसावळ विभागाचे DRM यांना चाळीसगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्याकडे रयत सेनेने निवेदनाद्वारे केली आहे. नागपूर येथील अंजनी रेल्वे स्टेशनवरून सकाळी 9:50 वंदे भारत एक्सप्रेस निघणार आहे. तिचे थांबे वर्धा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, पुणतांबा, दौंडवरून पुणे असणार आहे. मात्र या एक्सप्रेसला चाळीसगावला थांबा देण्यात आला नसल्याने वंदे भारत एक्सप्रेस न थांबता चाळीसगाव स्थानकावरून धावणार असल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी रेल्वे विभागाच्या विरोधात पसरली आहे. चाळीसगाव येथून दररोज खाजगी ट्रॅव्हलने प्रवासी पुणे येथे जात असतात. मात्र त्या ट्रॅव्हल देखील बऱ्याच वेळा पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरेशा नाहीत. तसेच इतर रेल्वे गाड्यांच्या वेळा पुणे येथे जाण्यासाठी योग्य नाहीत. भुसावळ ते मनमाड या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या मध्यवर्ती ठिकाणी चाळीसगाव रेल्वे स्थानक येते. येथून हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र पाहिजे तेवढ्या रेल्वे गाड्या चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबत नसल्याने रेल्वे प्रवाशांना या गाड्यांमधून प्रवास करण्याची सुविधा मिळत नसल्याने एक प्रकारे हा खानदेशातील प्रवाशांवर अन्याय होत आहे. चाळीसगाव हे 4 जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आणि पाटणादेवीसारखं देश पातळीवरचं प्रख्यात तीर्थक्षेत्र चाळीसगाव तालुक्यात असताना या गाडीला चाळीसगावला थांबा नाही. यामुळे चाळीसगावकरांवर मोठा अन्याय आहे. तसेच पुणतांबा सारख्या लहान रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस थांबणार आहे. तर चाळीसगाव हे मध्यवर्ती रेल्वे स्थानक असताना वंदे भारत एक्सप्रेसचा चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा नसल्यामुळे प्रवाशांना या गाडीची सुविधा उपलब्ध होणार नाही. हा चाळीसगावकरांवर मोठा अन्याय आहे. तसेच वंदे भारत एक्सप्रेसला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्यास धुळे, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर तसेच चाळीसगाव येथील प्रवाशांना नागपूर व पुणे जाण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. म्हणून 4 जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चाळीसगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला भुसावळ विभागाचे DRM यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क करून चाळीसगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळवून द्यावा. तसेच खासदार स्मिताताई वाघ यांनी रेल्वे मंत्र्यांना भेटून चाळीसगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा. वंदे भारत एक्सप्रेसला थांबा न मिळाल्यास रयत सेना प्रवाशांना सोबत घेत येत्या 8 दिवसात चाळीसगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन पुकारेल. या प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास चाळीसगाव स्टेशन प्रबंधक DRM भुसावळ तसेच खासदार स्मिताताई वाघ जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. वंदे भारत एक्सप्रेसला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी 11 रोजी भुसावळ विभागाचे DRM यांना चाळीसगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्यामार्फत रयत सेनेने निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रत चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण, जळगाव खासदार स्मिता वाघ, GRM चाळीसगाव, RPF चाळीसगाव यांना पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनात रयत सेनेचे प्रदेश समन्वयक PN पाटील, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका अध्यक्ष संजय हिरेकर, शहर अध्यक्ष प्रदीप मराठे, वाहतूक सेनेचे अध्यक्ष धनराज मराठे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, संघटक शिवाजी गवळी, कार्याध्यक्ष प्रकाश गवळी, संजय सोनवणे, अभिजित शिंदे, मिलिंद निकम, यशवंत जाधव, ऋषिकेश जाधव, प्रथमेश नवले, सागर देवरे, हर्षल गवळी, संतोष मोरे, केशव भोई, मनीष नवले, संदीप पाटील, भगवान चौधरी, RD सोनवणे, दीपक नागणे यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. रयत सेनेच्या या मागणीला अल्पसंख्याक विकास मंडळाने पाठिंबा दर्शवला आहे.
ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव, जळगाव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.